माझ्या शाळेचं नाव विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूल इयत्ता 8वीचा मी विद्यार्थी आहे। मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सर्व मान्यवर व माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ज्यांच्या लेखणीमध्ये तलवारीची धार होती आणि विचारांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाळा, ज्यांचे बोल म्हणजे जणू त्याग आणि तपस्येचा शंखनाद, अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राच्या अजरामर काव्यपंक्तींबद्दल आज मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, ही केवळ एक कविता नाही, तर ती आहे एका क्रांतिकारकाच्या व्याकुळ हृदयाची साथ, परदेशात अडकलेल्या एका देशभक्ताच्या अंतरात्म्याची हाक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले। ने मजसीने या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मातृभूमीबद्दलची आर्त तळमळ मांडली। सावरकर एके ठिकाणी म्हणतात, या भरतखंडाला मातृस्थानी मानून तिला हे मातर, हे आई असं म्हणण्याचं भाग्य केवळ आम्हा भारतीयांच्या नशिबी आलंय। या भरतभूमीला आई संबोधून केवळ आमच्या जीवा धन्य झाल्या आहेत। या परमपवित्र आर्य मातेची तुलना कोण करू शकणार आहे? भगवान शंकराला आपल्या पावन स्पर्शानं ज्याला पूत करावं असं वाटलं, अशा हिमालयाने तू संपन्न आहेस। हे भारत माते, गंगा आणि यमुना, ब्रह्मपुत्र आणि सिंधू, कावेरी आणि नर्मदा यांच्या रूपानं हे माते, तू तुझ्या लाडके लेकरांसाठी स्वर्गीय पयसुधेचे अखंड ओघ सोडले आहे। चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे समजताच कुमार वयातील एक लहानगा आपल्या कुलदेवता भगवती अष्टभुजा देवी पुढे शपथ घेतो की, हे भगवती, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढताना मारिता मारिता मरे तो झुंजेन। कारण सावरकर म्हणतात, हे परमपावनी भूमी माते, परकीय आक्रमणांनी तुला साखळदंडात जखडलेले आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। आमच्यावर अत्यंत उपकार करणारी तू पारतंत्र्याच्या यातना सहन करताना आम्ही जर स्वस्थ बसलो तर आम्ही करंटी ठरू, कारण आमची मातृभूमी ही वीर्यवान पुत्रांची जननी आहे। हे सिद्ध करण्यासाठी मी काहींचा जरी नामोल्लेख करू लागलो तरी हे चंद्रा, हे सूर्या, तुमची तेजेही फिकी पडू लागतील। तत्वज्ञानाला 10 सहस्र हजार वर्षांपूर्वी शोधून काढणारा ऋग्वेद याच भूमीच्या हृदयातून जन्माला आला। शुक आणि वशिष्ठाधिक ब्रह्मवेत्ते ब्राह्मण याच भूमीत जन्माला आले। अहो, रामायणा इतके सकस दुसरे कुठलेही काव्य जगात अस्तित्वात नाही। व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असा तो महाभारत रचणारा व्यास याच भूमीचा पुत्रोत्तम। अहो, हा तर आमचा पूर्वार्ध झाला। आधुनिक काळातील नररत्नांची यादी तर आला हिदास। चित्तूरचे प्रतापसिंह, बुंदेलचे छत्रसाल, महाराणा प्रतापसिंह, रायगडाचे हिंदुपत बादशाह, अहो आमच्या पुण्याचे शनिवारवाड्याचे मालक, पानिपतचं मैदान, सिंहगडाची दरडत, ज्ञानेश्वरांची लेखणी, तुकारामांची भक्ती, किती किती आणि कोणाकोणाची नावे सांगू। हे आर्य वसुंधरे, तू सुभगा आहेस, सुजला आहेस, सुवर्णा आहेस, सुरत्ना आहेस, तुला आमचे वंदन असो। हे ऋतुमती, हे वसुमती, हे सुलते, हे सुफलिते, तुला आमचे त्रिवार वंदन असो। हे विविध विहंगमे, हे विविध कुसुमे, हे निसर्गरम्ये, हे निसर्गरक्षिते, हे पुराणी देवी युवती पुरंदरी, हे तत्वज्ञे, हे शास्त्रज्ञे, हे प्रभामयी, हे धर्ममयी, हे सत्वती, हे वीर्यमती, हे स्वातंत्र्य तिलकभूषिते, तुला आमचे अनंत अनंत लोटांगण असो। मातृभूमीबद्दल जितके अभिमानी तितकेच हळवे असलेले सावरकर ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती मातृभूमीच्या विरहाने व्याकुळ झाले, तेव्हा चिरंतन आणि अजरामर काव्याचा जन्म झाला। सावरकर म्हणतात, हे सागरा, माझ्या मातृभूमीचे चरण प्रक्षालन करताना मी तुला नेहमी पाहत आलोय आणि तूच माझ्या आईला वचन देऊन मला घेऊन आलास या सृष्टीची विविधता पाहण्यासाठी। पण हे सागरा, माय लेकराची ताटातूट करून तू माझ्या आईला वचन दिलेले मोडतोस। त्यामुळे तू त्वरित मला माझ्या मातृभूमीकडे घेऊन चल, कारण माझ्या भूमातेचा विरह आता मी सहन करू शकत नाही। इथले भव्य प्रासाद, राजवाडे, इमारती यापेक्षा मला माझ्या मातृभूमीची झोपडी प्रिय आहे। या फेसाच्या रूपाने माझ्याकडे पाहून हसतोस? अरे निर्दयी सागरा, या आंग्ल भूमीला घाबरून तू माझ्या आईला वचन दिलेले मोडतोस, माझ्या मातेला अबला म्हणून फसवतोस। पण लक्षात ठेव, आम्ही सुद्धा अगस्त्य ऋषींचे वंशज आहोत, ज्यांनी तुला एकाच आचमनामध्ये अख्खा पिऊन टाकला। त्या अगस्त्य ऋषींना मी सांगितले तर तुझी धडगत नाही, त्यामुळे निमूटपणे तुम्हाला माझ्या मातृभूमीकडे घेऊन चल, असे हे मातृभूमीचे महन्मंगल स्तोत्र शब्दप्रभू सावरकरांच्या दिव्य प्रतिभेचा आविष्कारच आहे। अशा या भारतभूमीच्या नभांगणातील नक्षत्र भास्कर असलेल्या कविवर सुपुत्राला शतशः नमन करून मी माझे मनोगत संपवतो। वंदे मातरम।